सुंदर मनामध्ये भरली. कळलं ना तुला? आप्पा किल्ली. थोरले ते दादा घरी गेलाय, काहीतरी विसरला म्हणला. आणि चिरंजीव गाढ झोपलाय तो. आता डिस्टर्ब करू नका. आम्ही काय डिस्टर्ब करू त्यांना. मी निघू का आप्पा? पुढं ते ड्युटी लावली आहे ना शर्यतीसाठी. लवकर या. हा हा, तसं बी मला त्या शर्यतीत काहीच इंटरेस्ट नाही. काय ते शर्यत कायच काय. आमदार बी होईन तो. सगळं ठरलेलं आहे डॉक्टर. गुड मॉर्निंग डॉक्टर. मॉर्निंग. गडबडीत असतील ना ते. बरोबर. आप्पा मी निघू का? हा पण लवकर या. हा झालं का? बिल झालं? 33, 34, 35, 36, 37. मला वहिनींचा फोन. हा हॅलो. दिल्या मी गोळ्या. तुमच्या हाताने हा त्यांनी खाल्लेलं तुम्ही पाहिलं? हा, किती तास झोप लागेल? 6 ते 7 तास झोपत. ओके. हे बेस्ट झालं. अभ्या डार्लिंग झोपी गेला आणि सत्कार समारंभाला जागा झाला. अभ्या जिंकणार आपणच आहोत. जल्लोषाची तयारी करा तुम्ही. नंतर बोलतो. दौलतराव, विजयाचा टिळा लावलाय तुम्हाला. संध्याकाळी मानाची डाल आणि पूजेचा मान आपल्या घरीच आला पाहिजे. आणि पक्षश्रेष्ठी त्यांची भाची येते बघायला बरं का. ही शर्यत म्हणजे तुमच्या राजकारणातल्या एंट्रीचं तिकीट आहे. आणि हे तिकीट गमावून चालणार नाही कुठल्याही परिस्थितीत. आबा आम्ही ना जीवपणाला लावू, पण पूजेचा मान आणि ढाल घेऊनच घरात रिटर्न एंट्री मारू पाहतो. यशस्वी भव. दौलतराव, मैदानात आणि राजकारणात उतरलं ना तर शत्रू पक्षाला सोडायचं नसतं. साम दाम दंड भेद वापरून बिमोड करायचा असतो. मग तो कोणीही असो. एक लक्षात ठेवा, ज्याच्याकडे मानाची ढाल आणि खुर्ची आहे ना तो मोठा असतो. ही कशी आली ह्यानं नंतर कुणालाही काहीही फरक पडत नसतो. त्यामुळे जिंकणं महत्वाचं आहे. कसा जिंकतो याला अर्थ नाही. हा बोला भाऊ. काय मीटिंग आत्ता? बरं बरं येतो.
येतो मी, मग सोबतच जाऊ आपण. फोटो काढ ना, वहिनीने दिलेलं शर्ट आहे. काढतो शेट लगेच. आते बाई ते पावी क्या अगो बाई अहो थांब हो तिकडं. ए लेकरा तू काय करतो इकडं? काय नाही ते आब्याला भेटायला आलो. अरे मग आब्याला भेटायला आलाय तर इथं काय करतो? फोन आलता ना. बरं आता नको येऊ, नको का त्रास घेऊ तू. तू जाय, आम्ही सगळे आहोत ना आता. आता गर्दी झाली तर डॉक्टर ओरडतात ना, डॉक्टरचं ऐकायला लागतंय. जाय तू, आई वाट बघत असेल, जाय. हा हा चला चला आपण जाऊया. हवी क्या काय वहिनी? अरे बापरे, त्यांनी आब्याला पाहिलं नाही ना. हा बर ठीक आहे, मी आता तुझ्याच घरी चालले. तू आब्याला प्लीज नीट घेऊन ये. हा बर बर येते मी. बस बस बाई हे पाना फाटकी नोट दिली, थांबा मी बदलून आणते. काय ह्याला ग, राहू दे आता. कशाला 20-30 रुपयासाठी भांडण करती. चल. आव असं कसं, तुम्ही वा पुढं या, वा पुढं, मी आले. भांडण नको का? हा दादा फाटकी नोट दिली तुम्ही, बदलून द्या. मी नाही दिली मॅडम. असं काय करताय? तुम्हीच दिली आता. ती माझ्याकडचे नाही. एवढं समजतं हो मला. आता गेले मी, आता परत आले, मला बदलून द्या बरं लवकर. खरी का? म्हणजे काय? आजच छापली. अशी कुठं जायले? प्लीज माझी झोपमोड करू नका, मला डिस्टर्ब करू नका अभि. चिरंजीव, आम्ही काय तुमची झोपमोड करू? झोपा बिंदास्त. विक्या लती कुठे पोचतील ती? ठीक आहे आपण सटको. चल बस लवकर आला तू. चल 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 चल. भाऊजींमुळे त्रास हो राहिलाय सगळ्यांना. बापू बी कसे उभे होते तिथं. मी तर म्हणलं त्यांना इथं बसा, मी जातो बाहेर. म्हणले नाही, बसले की झोप येते म्हणे. हा लेकरू झोपलंय ते बरं झालं. 1 तास व्हायले. 1 तास? बाई 1 तास झोपलाय होय, आणि ती बी या वेळेला. म्हणजे चमत्कारच झाला म्हणायचा. अहो काय चमत्कारण कायचं काय? नर्स गोळ्या देऊन जायले, बहुतेक झोपेची गोळी असेल ती. बरं झालं दिल्या ते, बरं झालं. कुणी सांगितलं झोपेच्या गोळ्या द्यायला? कुणी म्हणजे? डॉक्टरनेच सांगितलं असेल ना. असू दे असू दे, बरं झालंय ना झोपलाय ते. नाहीतर एव्हा ना अख्खं हॉस्पिटल डोसक्यावर घेतलं असतं. मग
झोपू दे, झोप झोप. ते वाचा काय लिहिले प्लीज माझी झोपमोड करू नका, मला डिस्टर्ब करू नका. अभि हा मग लक्ष झोप आले करा. नाही बोलत मी मोठ्यानं, हळू बोललं पाहिजे. चल चल काय सांगते मी ने, तू शर्यत पाहायला चालली? हा मग आद्या नसल्या शर्यतीमध्ये म्हणून काय झालं? दुसरा दावेदार हक्की शर्यतीमध्ये उभा. त्याच्या हॅट्रिक साठी मला चेअरअप करायला जावं लागणार ना तिथे. मी सांगू का, मला बी लई इच्छा होती यायची. आमचे भाऊजी पडले इथं घोरत आणि आम्ही बसलो त्यांची राखण करत. ऑल द व्हेरी बेस्ट आहे बघ तुला तिथे. बरं विनर कोण झालं सांगा, फोन करू नंतर. अगं विनर कोण होणार आहे? मी तुला आत्ताच सांगते ना, वन अँड ओनली दौलत सर्जेराव निंबाळकर. लईच पावर आहे वाटतं गोळीत. अबे हालू बी नाही राहिला. पाहू का मी हात लावून पाहू? हो अहो झोपले तर झोपू द्या ना, उठले तर उगा आपल्या डोक्याला ताप व्हायचा. हा हे बी खरंच आहे म्हणा. बाई कसं काय आडगोड झोपले लेकरू. बया उभं राव राव कणके पडून राहिले पायाचे माझ्या. हे बी कुठं गेले कळना. हाय का म्हणजे मला म्हणले का नीट लक्ष ठेव भाऊजींवर, फक्त कुठं गायब झाले, फोन बी उचलून नाही राहिले. मला बी नाही दिसले, लय वेळ झाला. कुठं जायला काय मी म्हटलं नाश्ता करायला जायला जाणू. नाही नाही सकाळी नाश्ता करून निघाला तो. शर्यत पाहायला तर नाही गेले. काय आला जाईल तो शर्यत पाहायला? तुमचं काय सांगता येते आत्याबाई, आली लरण केला कर. मी झालंय, काय झालं आपल्याला? ठीक आहे, ती कुठं पोचली पायबर? थोडा वेळ आहे ना आपल्याला? हा का? ह्याने जरा जोकडावर प्रॅक्टिस केली असती, अंदाज आला असता. तू कर चालू, तुला ती कुठपर्यंत आणते पाहतो. अरे ही काय ती आली. गेला कुठं हा पोरगा? मी तर इथंच बाहेर होतो, गेला कसा? अशोक काय विचारू राहिलो आम्ही? हे पोरा बोल की तोंड उघडून, कुठं गेला तो? आई आप्पा माफ करा मला. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. अभ्या कुठं गेलाय? शर्यतीची तयारी करा. म्हणजे तू अजूनही शर्यतीत भाग घेणार आहे? हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं का? अजून कोणाला माहिती आहे? अरे बोल की, अजून कोणाला माहिती आहे? प्रतीकाला. ऐका आता, लय भरोसा होता ना तुम्हाला लतीवर. याला म्हणतात भरोशाच्या म्हशीला टोनगा.
यार आबा यार, मला अजून आणू का? अजून काय आता प्यालो ना 3 ज्यूस. अजून काय आता. चला आपण निघायचं का? काय झालं आबा, चेहरा खबर पडेल. घात झाला घात. म्हणजे नाट लागली नाट तुमच्या भविष्याला आणि स्वप्नालाही. कल्पाचं काय? हा बोल. काय कसं शक्य आहे? अरे 2 मिनिटात झालं, 2 मिनिटात. अभ्या ढाल तुझीच आहे पाय. चाल निघायचं का? हा ए यार, तो गणा येणार होता ना वानवळा घेऊन. कुठे तो? अबे दादा, अबे दादा, अबे दादा. काय रे? घात झाला दादा. का केलं तू असं? विश्वास ठेवला होता ना तुझ्यावर. अरे लहान भाऊ आहे रे तुझा, का त्याच्या जीवाशी खेळला? का त्याच्या भावाला मरणाच्या दारात पाठवताना लाज नाही का रे वाटली तुला? तोच वर करून मला म्हटलं होतं ना रे आशू, तू नाही मी आहे तुझ्या बरोबर, नाही पाठवणार आम्हाला शर्यतीत म्हणला होता ना तू. अरे बोल की, का दातखिळी बसते तुझी? बोल 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 ते बोल. नका ना मारू आता बाई, त्यांना नका ना मारू. त्या भोळे साम येतो, त्यांना मारून काय बरं उपयोग आहे? त्यांना जे सांगितलं असेल ते त्यांनी केलं असेल. तुम्हाला काय वाटतं एवढं मोठं कांड त्यांनी एकट्याने केलं असेल? नाही आत्याबाई, मी सांगते ना तुम्हाला, त्या लतीची फूस असेल यांना, म्हणून ते एवढे उड राहिले होते हे ना. त्यांची अक्कल नाही ही, हे लतीचं डोकं असेल. तुम्ही नाही का म्हणत होते तुम्हाला यांच्यावर लतीवर विश्वास ठेवू नका, हे काहीतरी खिचडी शिजवू राहिले. पण तुम्ही ऐकलं नाही माझं, तुम्ही यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला. पहा काय झालं ते. भाऊजींना बी लतीचीच फूस असेल, म्हणून तर फिट नसताना मी गेले शर्यतीला. ती काय लपितोय? तिला तिच्या नवऱ्याची काळजी नाही का? बापू, तुम्ही राग नका मानू, पण लतीला जर का तिच्या नवऱ्याची काळजी असती ना, तर त्या शुद्धीत आल्या आल्या शर्यतीचं नाव नसतं काढलं तिने, शोभी काढला नसता शर्यतीचा. शुद्धीत आल्यावर काय म्हणली भाऊजींना? का तुम्ही शर्यत जिंकून आले की मला ऑटोग्राफ घ्यायचंय, असं कुणी म्हणतं का? हा म्हणजे चुकलं तिचं, पण तिचा हेतू वाईट नव्हता ना. तिला आध्याच्या मनाला उभारी द्यायची होती, म्हणून ते सगळं. मग तेच तर आहे ना, एवढी उभारी दिली तिनं की भरारी घेतली भाऊजींनी. आता आई खरंच माझं चुकलं बाई, पण आध्या खरंच शरद जिंकल आहे, मला विश्वास आहे त्याच्यावर. तो ढाल घेऊन येईल. नकोय ती ढाल, ढाल 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 नकोय ढाल. अरे माझ्या लेकराच्या जीवापेक्षा ढाल मोठी आहे होय मला. तुला अक्कल नाही का रे आशू? आणि त्यांना तिला बी कसं कळलं नाही कळलं ना मला. माझं चुकलं, पुण्यांदा लतीवर विश्वास ठेवला, माझं चुकलं. कसं चुकलं? चिडचिड करून काय होणार? लतीला दोष देऊन काय उपयोग आहे? आपले चिरंजीव ऐकणाऱ्यातले नाहीये. तो ऐकणाऱ्यातला नाही माहितीये ना.
लती लती तर गुन्ही आहे ना, तिनं का केली तू? माझ्या पोरीसारखं मानलो मी तिला आणि तिनंच घात केला माझा. जिभेवर अशी साखर ठेवते की तिची बोलेल ना ते खरं वाटत पटत. मला म्हणली हव्या ढालानं पूजेचा मान भेटेल मला, आपण त्याला पाठिंबा देऊ. बोलले मी बोलले, माझं लेकरू बी बोललो तिच्या गोड बोलल्याला. माझ्या लेकरामध्ये नव्हतं एवढं धाडस. इतक्या वर्षात आपल्या विरोधात जाऊन कधी काही केलं? लतीशी लग्न झालं आणि वारं शिरलंय अंगात त्याच्या. मोठा घात झाला बाई. काय झालं काय? अरे बोल पटकन.